हॅलो यस 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 बाय बाय. दादा, भारताचे इतके राष्ट्रपती झाले आहेत, तू त्यांच्याबद्दल सांगशील का? त्यांनी आपल्या देशासाठी काय केले आहे? नक्कीच रोहन. प्रत्येक राष्ट्रपतींनी भारताच्या इतिहासाला आकार देण्यासाठी आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपली भूमिका बजावली आहे. चल टाइमलाईन वरून त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्राचे मानद प्रमुख आहेत, परंतु संविधानाचे पालन आणि देशाच्या मार्गदर्शनासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. येथे आपल्या सर्व राष्ट्रपती आणि त्यांच्या प्रमुख योगदानांचा आढावा आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1950 ते 1962 भारताचे पहिले राष्ट्रपती. त्यांची साधी जीवनशैली आणि गांधीवादी तत्वांप्रती निष्ठा पराचित होती. घटनासभेचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2 कार्यकाळ पूर्ण करणारे एकमेव राष्ट्रपती. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सन 1962 ते सन 1967 प्रख्यात तत्वज्ञ आणि शिक्षण तज्ञ. शिक्षणाद्वारे जागतिक शांतता आणि समरसतेचा प्रसार केला. 5 सप्टेंबर त्यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर झाकीर हुसेन 1967 ते 1969 भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती. शिक्षण सुधारणावर भर दिला आणि धर्मनिरपेक्षतेसाठी योगदान दिले. व्ही गिरी 1969 ते 1974 स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडले जाणारे एकमेव राष्ट्रपती. कामगार हक्क आणि कल्याण यासाठी पुढाकार घेतला. फखरुद्दीन अली अहमद 1974 ते 1977 आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय एकात्मतेवर भर दिला. नीलम संजीव रेड्डी 1977 ते 1982 बिनविरोध निवडले गेलेले पहिले राष्ट्रपती. ग्रामीण विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी कार्य केले. ज्ञानसिंह झैल 1982 ते 1987 सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी आणि समुदायांमधील अंतर कमी करण्यासाठी योगदान. आर व्यंकटरमण 1987 ते 1992 संरक्षण मंत्री म्हणून भारताच्या संरक्षण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात मोलाची भूमिका. डॉक्टर शंकर दयाळ शर्मा 1992 ते 1997 लोकशाही मूल्यांवर आणि राष्ट्र निर्माणात शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. के आर नारायण 1997 ते 2002 भारताचे पहिले दलित राष्ट्रपती. सामाजिक न्याय आणि समविषयतेचे पुरस्कर्ते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम 2002 ते 2007 जनतेचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध. युवकांच्या विकासावर, शिक्षणावर आणि भारत 2020 दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले. भारताच्या क्षेपणास्त्र आणि अणु कार्यक्रमासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिभा पाटील 2007 ते 2012 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण विकासासाठी प्रयत्न केले. प्रणव मुखर्जी 2012 ते 2017 आर्थिक सुधारणांचा प्रचार आणि समविषयतेसाठी कार्य. शिक्षण आणि लोकशाही संस्थांचा मजबूतीकरणावर भर दिला. रामनाथ कोविंद 2017 ते 2022 वंचित समुदायांच्या उन्नतीसाठी कार्य. जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व. द्रौपदी मुर्मू 2022 ते आजपर्यंत भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती. शाश्वत विकास आणि आदिवासी कल्याणावर लक्ष केंद्रित. राष्ट्रपतींचे निवासस्थान राष्ट्रपती भवन 340 खोल्यांचं असून हे जगातील सर्वात मोठ्या निवासांपैकी एक आहे. राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती असतात. थँक्यू दादा, मला राष्ट्रपतींच्या कामगिरीबद्दल सांगण्यासाठी. ते आपल्याला लोकशाही, समानता आणि राष्ट्रसेवेच्या मूल्यांची आठवण करून देतात.